अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त सदा सहाय्य. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, भरपूर आम्ही दत्तात्रय म्हणजे स्मरण करतात आपल्यासाठी धावून येणारे ते दत्त महाराज. या दत्त मार्गामध्ये दत्त महाराजांचे परमशिष्य श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचे पुत्र धर्मनाथ महाराज यांनी दीक्षा घेतलेला दिवस म्हणजे धर्मनाथाची बीज. नाथ संप्रदायामध्ये या बीजेचे असाधारण महत्व आहे. सर्व दानांमध्ये श्रेष्ठ असलेले अन्नदान करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवसाची महती व धर्मनाथ बीज कशी साजरी करावी हे आपण बघूया. प्रयाग क्षेत्री असलेल्या महान अशा त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला व 12 वर्ष राज्य सांभाळले. गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या बीज अंश असलेले पुत्र धर्मनाथ यांना वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथांनी नाथ दीक्षा दिली. तो हा दिवस धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला. या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले. सर्व नगरवासियांचा मोठा मेळा सुद्धा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान झाले. श्री गोरक्षनाथांनी आपल्या हाताने सर्वांना प्रसाद दिला व देवांसह सर्वांना दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावी अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची आज्ञा दिली व तेव्हापासून दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथांनी आपल्या गोरक्ष किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे, आपापल्या शक्तीनुसार जो कोणी बीजेचे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्या दिवशी नाथांच्या मंदिरात जाऊन किंवा नाथ प्रतिमेचे पूजन करून हार पुष्प अर्पण करून नैवेद्य दाखवून नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय वाचावा. नाथांची आरती करा, अन्नदान करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबी, एवढ्याचे भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करावा. नवनाथ महाराजांची कृपा आपण सर्वांनी संपादित करावी. यथाशक्ती यथाविधी आणि मनापासून केलेले भक्तांचे दत्त महाराज आपल्याला नक्की फळ देतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.